त्रिकोण कसे मोजायचे याची एक ट्रिक बघूया। तर एक चौकोन दिलेला आहे आणि त्या चौकोनामध्ये अशा दोन लाईन्स काढलेल्या आहेत आणि त्या दोन लाईनमुळे वेगवेगळे त्रिकोण तयार झालेले आहेत। तर या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील तर कसे काढायचे ते बघूया। पहिल्यांदा किती भाग झाले ते मोजायचे, 1 2 3 4, म्हणजे या चौकोनाचे ह्या दोन डायगोनलमुळे 4 भाग झालेले आहेत आणि त्या 4ची काय करायची, दुप्पट करायचं, डबल करायचं। 4ला 4च्या डबल येतं 8, 4 आणि 4 किती 8, आणि त्यामुळे या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील, 8 त्रिकोण असतील। आता दुसरी आकृती बघूया। एक चौकोन आहे आणि त्या चौकोनामध्ये काही रेषा काढलेल्या आहेत आतमध्ये। आता पहिल्यांदा काय काम करायचं तर किती भाग झालेले आहेत ते मोजायचे, 1 2 3 4 5 6, 6 भाग आहेत। तर या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती असेल, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर इन द फिगर, तर कसं काढायचं, तर एकूण भाग किती आले, 6, 6च्या दुप्पट करायचं, 6च्या डबल, 6 6 दोन्ही किती 12, तर या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील, 12 त्रिकोण असतील। आता तिसरं गणित बघूया। त्या तिसऱ्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण आहेत ते मोजूया, 1 2 3 4 5 6 7 8, मग या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील, तर एकूण भाग टोटल पार्ट आहेत 8च्या डबल करायचं, 8 दोन्ही 16, 16 काय असतील याच्यामध्ये त्रिकोण असतील। आता एक नवीन उदाहरण बघूया। एक चौकोन दिसते, चौकोनाचे असे भाग झालेले आहेत, तर काय करतो मी, आणखीन एक आतमध्ये चौकोन काढतो। मग ह्या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या काय होईल, आणखीन वाढेल। तर ह्या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण असतील कसे काढायचे, तर सर्वात जो आतमधला त्रिकोण आहे किती भाग आहेत बघायचं, 1 2 3 4, आणि 4च्या दुप्पट, 4च्या डबल किती 8, म्हणजे ह्या चौकोनासाठी 8 त्रिकोण आणि बाहेरच्या चौकोनासाठी 8 त्रिकोण। मग 8 अधिक 8 किती होईल, 16, म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील, 16, म्हणजे काय करायचं, आतमधल्या चौकोनासाठी 8 त्रिकोण, बाहेरच्या चौकोनासाठी 8 त्रिकोण, 8 आणि 8 16। त्याच पद्धतीने आता दुसऱ्या उदाहरणासाठी बघूया। समजा या आकृतीचे असे एकूण 3 भाग झाले, तर सगळ्यात आतमधल्या भागामध्ये किती त्रिकोण आहेत बघायचे, 1 2 3 4 5 6, आणि 6च्या दुप्पट किती 12, इथं 12 असतील। बाहेरच्या चौकोनामध्ये 12 त्रिकोण आणि बाहेरच्या मध्ये 12, म्हणजे 12 अधिक 12 अधिक 12, 12 12 12 24, 12 12 12 त्रिकोण, 12 36 त्रिकोण असतील। किती असतील